नाशिकच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने ओबीसी नेते विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या घरावर शाही फेकून व बांगड्याचे तोरण लावून निषेध आंदोलन केले आहे। ओबीसी नेते प्राध्यापक देवरे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत घाण आणि विकृत लिखाण करून स्त्रियांचा अपमान केला म्हणून मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांना सांगितल्यावर पोलिसांच्या साहाय्याने गाशा गुंडाळून पळून गेले आहे। स्वतःला विचारवंत लेखक म्हणणारे प्राध्यापक देवरे विकृत असून दोन समाजात तणाव निर्माण करत असतात म्हणून हे आंदोलन त्यांच्या घराजवळ करण्यात आले। पण आंदोलक पोहोचायच्या आधीच पोलिसांच्या साहाय्याने किंबहुना गाशा गुंडाळून पळून गेले। त्यानंतर आंदोलकांनी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे। दरम्यान या आंदोलन प्रसंगी नाशिकचे उपोषणकर्ते नाना बच्चाव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरद अण्णा लबडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे पाटील, विकी कायदनी, मंदार धिवरे, बळीराम गडवंजे, अनिल आहेर, नितीन काळे, रवींद्र लोखंडे, महिला पदाधिकारी प्रज्ञा ठुबके जेवघाले, मीनाक्षी राठोड, शोभा चापेकर, सोनी डोके आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली। आज श्रावण देवरेचा या विकृतीचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मराठा संघटनेच्या वतीनं आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। श्रावण देवरे हा स्वतःला प्राध्यापक म्हणतो, फुले आंबेडकरी चळवळीचा विचारवंत आणि लेखक म्हणतो। या श्रावण देवरेनं मराठ्यांच्या घरातल्या महिलांविषयी अत्यंत विचित्र लिखाण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे प्रातिनिधिक स्वरूपातलं आंदोलन होतं, हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। श्रावण देवरे, तू जिथे कुठे भेटशील तुला ब्रिगेडी स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल। त्याही पलीकडे जाऊन श्रावणजी देवरे, तुम्ही इतकं विकृत लिखाण कराल, फुले आंबेडकरी चळवळीचा सहारा घ्याल आणि तुम्ही महिलांबाबत अशी भूमिका घ्याल, याचा आम्ही कुठेतरी निषेध व्यक्त करणार आहोत। आणि श्रावण देवरे, काही वेळापूर्वीच आम्ही तुम्हाला घेऊन आलो होतो। श्रावण देवरे, आम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी इथून भेटून गेल्यानंतर तुमच्या घरातली महिला असल्या कारणाने आम्ही तिथं तुमचा निषेध सुद्धा नोंदवला नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान केलं होतं, घरातील महिलेला घेऊन घराबाहेर पडू नका। म्हणून आम्ही माता भगिनींना घेऊनच हे आंदोलन करतोय। या घराला आम्ही तिथं बांगड्यांचं तोरण देखील या ठिकाणी लावलेलं आहे आणि काळी शाई ओतून श्रावण देवरेंचा निषेध व्यक्त केलेला आहे। श्रावण देवरे, इथून पुढे मराठ्यांच्या मध्ये लुडबुड करण्याचं काम करू नये हीच आपल्या माध्यमांमधून विनंती करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा, नाशिक रोड।